तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती आहे रेनॉल्ट ट्रायबर 2024 मॉडेल आहे. 2023 मॉडेल आहे. 2023 मॉडेल आहे आणि याच्यामध्ये आपण सिक्वेन्शियल सीएनजी किट इन्स्टॉल केलंय. मिजो सिक्वेन्शियल, त्याच्यामध्ये प्रॉपर इटालियन ईसीएम येतो. ते किट आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आणि सरांची गाडी ऑटोमॅटिक आहे. गाडी ऑटोमॅटिक आहे. तर गाडीमध्ये किट बसवल्यानंतर सीएनजी लावल्यानंतर जर परफॉर्मन्स वगैरे कसा आलाय आणि फिटिंग क्वालिटी हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर सरांकडनं आपण काय करू की पहिल्यांदा परफॉर्मन्स कसा आहे बघू आणि आम्ही जे क्लेम करतो की रेनॉल्ट ट्रायबर मध्ये परफॉर्मन्स तर एक्सलंट येतोच, पण जी फिटिंग क्वालिटी आहे ती फिटिंग क्वालिटी आपण कंपनीपेक्षा बेस्ट देण्याचा, म्हणजे सीट आता सरांनी बघितलं असेल, सगळं लावताना वगैरे पण सगळं बघितलं. तर सीट बघितलं सरांनी आणि आमच्याकडे बऱ्याच आता इन्क्वायरी आहेत की कंपनी फिटेड गाडी घेतली आहे पण सीट अल्ट्रेशन तुमच्याकडनं करायचं. तर अशा आमच्याकडे इन्क्वायरी आता बऱ्याच आहेत. तर आता सरांना आपण विचारू आणि फिटिंग पण बघू की परफॉर्मन्स कसा आहे. तर सर मला पहिल्यांदा सांगा की आता गाडी चालवली आपण, ऑटोमॅटिक गाडी आहे, मॅन्युअल मध्ये शिफ्ट करून तुम्ही नेहमी चालवता तसेच आज पण चालवली. तर गाडीमध्ये आता कसं वाटलं, म्हणजे परफॉर्मन्स काय तुम्ही मगाशी म्हणत होता ते जे मला सांगत होता तेच आपल्याला सगळ्या व्ह्यूअर्सला सांगा. परफॉर्मन्स अति बेस्ट आहे. पेट्रोल पेक्षा सीएनजी एकदम बेस्ट आहे. म्हणजे कळालं पण नाही आम्हाला कधी सीएनजी वर कन्वर्ट झाली का चालती. पिकअप पण खूप छान आहे. पेट्रोल पेक्षा म्हणजे व्हायब्रेशन जे होतं पेट्रोलला ते सीएनजी ला बिलकुल नाही. म्हणजे लोक म्हणतात कमेंट मध्ये वगैरे येऊन की तुम्ही कसं काय म्हणता की पेट्रोल पेक्षा चांगलं येतं. तर हा एक्सपिरियन्स रिअल आहे का, म्हणजे कसं वाटतंय? साधा आम्ही अनुभव केला. 10-15 किलोमीटर गे जाऊन आलो. एकदम बेस्ट आहे. म्हणजे वाटलं पण नाही काहीच. व्हायब्रेशन बिलकुल नाहीये. सीएनजी एकदम गाडी सक्सेस होऊ शकते. येस शुअर आपण आम्ही केलेले आहेत बरेच, एक दोन व्हिडिओ ऑटोमॅटिकचे आहेत आपल्या चॅनलवर, पण आम्ही आता परत एकदा म्हणजे नाही मॅन्युअल तर भरपूर आहेत, ऑटोमॅटिक कमी असतात पण ऑटोमॅटिक मध्ये खूप छान आहे. म्हणजे आम्ही चालवली, ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप मस्त भेटला. मस्त. तुम्ही जे म्हणत हो एकदम बेस्ट आहे. नाही काही झाली गाडी एकदम स्मूथ झाली. एकदम स्मूथ. पेट्रोल पेक्षा सीएनजी एकदम बेस्ट आहे मी तर म्हणतो. रेनॉल्ट ट्रायबर अशी गाडी आहे. तुमचं ते बाकीचे अनुभव सांगा ना मला जरा. तुम्ही कंपनी शोरूमला वगैरे हो आम्ही शोरूमला पण गेलो मी तर त्यांनी मी बोललो म्हटलं सर सीएनजी करायची मला करू. ते म्हणे अजिबात नका करू, तुम्हाला 2 वर्ष तुमचं मशीन जाम होऊन जाईल आणि अजून तुम्हाला आयडिया पण नाही, काहीच नाही, बिलकुल करू नका म्हणे. मग परत तुमचं 2 वर्षात मशीन पूर्ण डाऊन होऊन जाईल. कंपनीची लोक सांगतात की सीएनजी करू नका आणि कंपनी फिटेड गाडी येते आता मार्केट. मग त्यांचं काय म्हणणं आहे की म्हणजे तुम्ही कंपनी फिटेड देता ते चुकीचे देताय असं म्हणायचं का, किंवा असं नाही? आता आमच्याकडचे आमचे व्ह्युअर्स आतापर्यंत आम्ही युट्यूब चॅनल चालू करून 3-4 वर्ष झाले. तर त्याच्यावर तेव्हापासूनच्या ट्रायबरचा व्हिडिओ आमच्याकडे चॅनलवर अवेलेबल आहे. जर प्रॉब्लेम आला असता तर आतापर्यंत कस्टमरनी कमेंट कधीच केल्या असं, म्हणजे तेवढं की बाबा नाही काही सांग. मी पण तो व्हिडिओ बघूनच हे झालं. मी 2-3 महिने कंटिन्यू अभ्यास केला. खूप शंका होत्या. हो येस. तुम्हाला कॉल पण किती केले होते मी. आता शोरूमला गेल्यानंतर पण तुम्हाला कॉल केला, सर काय करू तुम्ही म्हणे बघा तुमच्या हिशोबाने. मग मी डिसिजन घेतलं का नाही. मी सरांना सांगितलं की मला खोटं बोलून बिझनेस करायची गरज नाही. म्हणजे मी माझा तो स्वभावच नाही की खोटं बोलायचं आणि काहीतरी करायचं काम. आता काम बघितल्यावर कसं वाटतं? एकदम परफेक्ट. नाही एकदम भारी सर. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एकदम म्हणजे एकदम मन लावून येस बघितलं मी. 10 मिनिटात ते तुम्ही पट्टी वगैरे आणली, सगळं वेल्डिंग वगैरे एकदम खूप छान केलं. प्रत्येक गोष्ट मोजून येस एकदम सिस्टमॅटिक. येस. तर आता काय करू, सरांचा आपण एक्सपिरियन्स बघितला गाडीचा. आता आपण फिटिंग क्वालिटी दाखवतो. फिटिंग क्वालिटी बघितल्यावर पाठीमागे सीट वगैरे सगळं दाखवतो. व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण हा इंजिन बे बघू शकतो. नीट अँड क्लीन फिटिंग जे आपण नेहमी आपलं जे ब्रीद वाक्यच आहे, म्हणजे तसं की नीट अँड क्लीन फिटिंग झाली पाहिजे. व्यवस्थित इंजिन आखी ब्रेकी व्यवस्थित दिसलं पाहिजे, स्वच्छ. तर त्याप्रमाणे आपण इथं बघू शकतो. या ठिकाणी आपण ईसीएम लावलंय, त्याच्यासाठी पाठीमागे ब्रॅकेट दिसते आपल्याला, ते बनवलंय. रिड्युसर लावण्यासाठी आपण रेनॉल्ट ट्रायबर मध्ये फॅब्रिकेटेड ब्रॅकेट ते मी स्वतः डिझाईन करतो, स्वतःच बनवतो सगळं त्याच्यामध्ये. या ठिकाणी फिलिंग वॉल लावलाय व्यवस्थित प्रॉपर. त्याचं जे प्लेसमेंट आहे ते पण झाली आहे. मॅप सेन्सर बघू शकतो. इंजेक्टर लावण्यासाठी महत्वाचं जे आहे ते ब्रॅकेट मी स्वतः बनवतो. त्याच्यानंतर पाठीमागून येणारी लो प्रेशर पाईपलाईन, या ठिकाणी सगळं हाय प्रेशर पाईपलाईनचं बघू शकतो. एकदम व्यवस्थित आखीव रेखीव. कुठलाही पार्ट कंपनीच्या पार्ट्स मध्ये किंवा नंतर गाडीचा कुठलाही मेंटेनन्स करत असताना आपला पार्ट कुठेही मध्ये येणार नाही, अशी प्रॉपर त्याची काळजी घेऊन काम करतो आपण. वायरिंगचं बघायचं झालं तर वायरिंग आपण बघितली, या ठिकाणावर सगळी जी वायरिंग दिसते खाली कंपनीची वायरिंग आहे, त्याच्याच बरोबर डायव्हर्ट करून सगळी, म्हणजे आतमध्ये जाणारे खालून, इकडे येणारे वरून, अशी सगळं प्रॉपर. म्हणजे जे त्याचं इन्सुलेशन जर बघायचं झालं तर एकदम प्रॉपर. म्हणजे जे खालून गेलीये तर ते पाईप काढताना, आता ही कसं आहे की इथून हा वेगळा केला तर हा पाईप काढायला काही अडचण येणार नाही भविष्यात. तो इकडे एका बाजूला पडेल. त्याची जो खाली लूम आहे तो खालून जाणार आहे, तो निघणार नाही, म्हणून त्याला सेपरेट केलं की तो कुठल्याही पाईपच्या वगैरे मध्ये येत नाही. अशा प्रकारे त्याचा व्यवस्थित काळजी घेतली जाते. सगळं टोटल वायरिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित केलंय. या ठिकाणी आपली कंप्लेंट प्लेट लागली, शिवमोरे एंटरप्राइजेस. आणि मी एकदा स्विच दाखवतो आपण जो बसवलाय. बऱ्याच लोकांचं असतं की स्विच तुम्ही दाखवत नाही, तर आपण या ठिकाणी स्विच बसवलाय प्रॉपर मिजोचा गाडीमध्ये अशा प्रकारे हा. आणि पाठीमागचं जे आहे
ते पाठीमागं टँक आपण असा 6 लिटरचा टँक बसवलाय. सीटचं प्लेसमेंट व्यवस्थित झालंय. जे काही आपण सीट अल्ट्रेशन करतो सरांनी आता त्याच्यावरती काहीतरी टाकलंय तर त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नाहीये. या ठिकाणी प्रॉपर डक्टिंग वगैरे झालंय अशा प्रकारे. आणि गाडी कंप्लीट झाली आहे. गाडी आपण डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.